हाय फ्रेंड्स, वेलकम टू अवर रेसिपी शो। दिवाळी स्पेशल आपण बऱ्याचशा वेगवेगळ्या रेसिपीज पाहत आहोत आणि मी लाडूची रेसिपी शेअर केली तुमच्यासोबत, बेसन लाडू। तर त्याच्या खाली मला बऱ्याचशा वेगवेगळ्या कमेंट आल्या की ताई आम्हाला रव्याचे लाडू दाखवा, आम्हाला बुंदीचे दाखवा, शेवेचे दाखवा। तर म्हटलं चला आता हे सगळे प्रकार तर दाखवायचेच आहेत, तर मग आता यातला कुठला प्रकार निवडू। तर त्या सगळ्या कमेंट्स मध्ये मला शेवेच्या लाडूची जी कमेंट होती ती जराशी जास्त होती। खूप जणांनी मला रिक्वेस्ट केलं की शेवेचे लाडू दाखवा, तर त्याच्यामुळे म्हटलं चला पारंपरिक अशा पद्धतीचे शेवेचे लाडू कसे करायचे ते आता आज आपण पाहणार आहोत। इथं आपण 1 किलो बेसन पीठ घेतलेलं आहे आणि हे जे बेसन पीठ आहे ते मी अगोदरच व्यवस्थित असं स्वच्छ चाळून घेतलेले। चाळून घेण्यामागचं कारण म्हणजे हे जे बेसन पीठ आहे ते व्यवस्थित असं सुट्ट झालं पाहिजे, म्हणजे आपण जेव्हा हे पीठ मळू त्यावेळेस याच्यामध्ये गाठी कमीत कमी होण्याची शक्यता असते। तर त्याच्यामुळे शक्यतो हे पीठ जे आहे ते चाळूनच घ्यायचं। तर आता इथं मी एका परातीमध्ये हे काढून घेतले। तर आता हे जे बेसन पीठ आहे याच्यामध्ये अगदी थोडंसं मी मीठ टाकून घेणार आहे, म्हणजे अगदी 2 चिमटभर तुम्ही म्हटला तरी चालेल, कारण की हे 1 किलो पीठ आहे त्याच्यामुळे 2 चिमट मी मीठ टाकलेला आहे। आणि इथं आहे हा रंग, तर हा रंग पूर्णपणे ऑप्शनल आहे, कारण की नाही टाकला तरीही चालेल, पण रंग टाकल्यामुळे आपल्या लाडूंना सुद्धा सुरेख असा रंग येईल। तर त्याच्यामुळे साधारण एवढा मी याच्यामध्ये रंग टाकून घेते। मीठ टाकलेले, कलर टाकलेला आहे, तर हे एकदा व्यवस्थित असं एकत्रित करून घेऊयात, म्हणजे सगळीकडेच कलर आणि मीठ पसरेल। आता आपण शेव करणार आहे, तर शेवेसाठी हे जे पीठ आहे ते मध्यम कन्सिस्टन्सीचं आपल्याला मळावं लागतं। तर त्याच्यामुळे याच्यामध्ये थोडं थोडं करून मी पाणी टाकते। पाण्याचं जे प्रमाण आहे ते मी तुम्हाला सगळ्यात शेवटी जेव्हा हे पीठ आपलं संपूर्णपणे मळून होईल त्याच वेळेस सांगते की आपल्याला किती पाणी लागलं ते। बेसन पीठ मी व्यवस्थित असं मळून घेतलेलं आहे। इथं तुम्ही याची कन्सिस्टन्सी बघू शकता की अशा पद्धतीचं आपल्याला हे सैलसर हवंय, खूपही जास्त सैल करायचं नाही आहे। तर अशा पद्धतीने हे आपल्याला मळून घ्यायचं आहे। तर आता याच्यासाठी आपल्याला पाणी किती लागलं, तर इथं मी 250 ml चा 1 कप घेतलेला होता, तर अशा पद्धतीचे आपल्याला 3 कप लागलेले आहेत। अगदी एवढंच, म्हणजे 1, 2 ते 3 चमचे पाणी शिल्लक राहिलेले, पण प्रत्येकीच्या जशी पिठाची क्वालिटी आहे बेसन पिठाची तर त्याच्यावरनं 1, 2, 3 चमचे पाणी जास्त लागू शकतं किंवा 1, 2, 3 चमचे पाणी कमी लागू शकतं। पण हे साधारण आपल्याला अशा पद्धतीचं बेसन पीठ मळून घ्यायचं। याच्यामध्ये तुम्ही बघू शकता अजिबात कुठल्याही पद्धतीच्या गुठळ्या झालेल्या नाहीयेत, त्या आपल्याला होऊ सुद्धा द्यायच्या नाहीयेत। आणि जर बाय चान्स तुमच्या बेसन पिठामध्ये गुठळ्या झाल्याच तर त्याच्यावरची एक आयडिया, आपली पुरणाची जी चाळणी असते ती चाळणी घ्यायची आणि खाली जे तुम्ही भांडं ठेवणार आहे त्याला मात्र तेल लावायचं, कारण की मग आपलं जे बेसन पीठ आहे ते खूप जास्त वेस्ट जाईल तर त्या भांड्याला चिटकून बसलं तर त्याच्यामुळे तेल लावायचं आणि मग नंतर ज्या पद्धतीने आपण पुरण वाटतो तशा पद्धतीने हे वाटून घ्यायचं, म्हणजे अजिबात सगळ्या ज्या गुठळ्या आहेत त्या सगळ्या मोडल्या जातात आणि छान अशा पद्धतीचं आपलं पीठ तयार होतं। आणि ज्या कोणी नवीन पहिल्यांदाच अशा पद्धतीचा अट्टहासाचा काहीतरी पदार्थ करतात तर त्यांनी तर शक्यतो अशा पद्धतीची परात न घेता एखादं असं खोलगट भांडं घ्यायचं। खोलगट भांडं म्हणजे शक्यतो पातीलच येतं आपल्या इथं, तर त्या पातील्यामध्ये असं व्यवस्थित एकाच दिशेने एकाच डायरेक्शनने अशा पद्धतीने हे हलवत राहायचं। आणि जर तुमच्या घरामध्ये एखादी दुसरी मदतीला असेल तुमच्या तर तिला थोडं थोडं पाणी ॲड करायला लावायचं आणि तशा पद्धतीने तुम्ही ते मळून घेतलं तरीही चालेल। तर आता आपलं हे बेसन पीठ मळून झालेलं आहे। आता आपण पुढची प्रोसेस करू। आता आपल्याला शेव पाडायची आहे। शेवेसाठीची जी आपली तयारी आहे ती इथं तुम्ही बघू शकता मी कशा पद्धतीने केलेली आहे। सगळ्यात अगोदर तर तिथं पॅनमध्ये अशा पद्धतीचा पसरट पॅन किंवा कढई घ्यायची, ज्याच्यामध्ये मी तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे। त्याच्यानंतर इथं घेतलेला आहे हा डब्बा, जी आपली शेवेचे वेडे आहेत ते तळल्यानंतर आपण लगेच या डब्यामध्ये ठेवणार आहोत, कारण की ती आहे तशी मऊ राहिली पाहिजे, तरच मग आपले जे शेवेचे लाडू आहेत ते मऊ होतील। तर त्याच्यामुळे इथं डब्बा काढून घेतलेला आहे। डब्याचं झाकण एक शेवेचा वेडा टाकला की लगे लावून घ्यायचं। आपण मळून घेतलेलं हे पीठ आणि इथं मी घेतलेला आहे हा शेवगा। तर शेवग्यामध्ये आता मी हे पीठ टाकून घेते। अशा पद्धतीने चमचा घेतलेला आहे, चमच्याला थोडंसं तेल लावायचं, कारण की खूपच जास्त चिकट असं हे बेसन पीठ असतं। आणि आता हा पदार्थच असा आहे की याला एकीच्या मदतीला दुसरी ही लागतेच,
आणि शिवाय सण आहे, दिवाळीचा सण आहे, तर त्याच्यामुळे मला असं वाटतं मिळून मिसळून कामं केल्याने आणखीन थोड्याशा जास्त गप्पा ठप्पा होतात इकडच्या तिकडच्या आणि प्रत्येक नात्यामधलं जे बॉन्डिंग आहे ते छान अशा पद्धतीनं सुधारतं. तर त्याच्यामुळे आता आपला हा नवीन स्टुडिओ आणि आमच्या आई म्हणजेच माझ्या सासूबाई आज आलेल्या आहेत आपल्या मदतीला. तर शेवेचे लाडू करायचे आहेत आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आणखीन एक तुम्हाला मला सांगायला आवडेल की त्यांची ही स्पेशालिटीच आहे. त्यांना शेवेचे लाडू त्या खूप छान अशा पद्धतीनं करतात. तर एवढ्या वेळ जेव्हा मी हे पीठ मळत होते त्यावेळेससुद्धा त्यांनी मला कशा पद्धतीनं ते मळलं गेलं पाहिजे किंवा त्याच्यातले जे छोटे मोठे बारकावे आहेत ते त्यांनी मला एवढ्या वेळ सांगत होते. तर ते मी तुमच्याबरोबर शेअर केलेलेच आहेत. तर आता त्या शेवेचे जे वेडे आहेत ते तळून घ्यायचं काम करणार आहेत आणि मला मदत करणार आहेत. आणि तुम्हाला माझ्या सासूबाईसुद्धा या निमित्तानं भेटल्या, या रेसिपीच्या निमित्तानं. तेल जे आहे ना ते आपल्याला चांगलं गरम करून घ्यायचं आहे बऱ्यापैकी. म्हणजे आपण वेडा सोडला की अगदी 1 मिनिट मी म्हणणार नाही, तुम्हाला लगे दिसतंच आहे समोर की किती अगदी सेकंदामध्ये तो जो वेडा आहे तो आपल्याला बाहेर काढायचा आहे. त्याच्यामुळे तेल चांगलं गरम झालं म्हणजे प्रोसेस फास्ट होते आणि व्यवस्थित होते. आपण आणखीन बऱ्याचशा वेळ सोबत आहोत आणि आमच्या आई पण आपल्यासोबत आहेत. पण तुम्हाला असं जाणवेल की आई आमच्या खूप शांत आहेत. म्हणजे शांत तर आहेतच त्या, पण काय होतं कॅमेरा फेस करणं हे थोडंसं अवघड जातं. म्हणजे आईंचं जे वय आहे त्या माणसाला आणि आमच्या आई मुळातच शांत आहेत, तर त्याच्यामुळे त्या कमी बोलतील आणि बोलल्या तरी पण म्हणजे असं एखाद दुसरा शब्द, कारण की त्यांचा स्वभावच तसा आहे. आपल्याला त्या जरी कमी बोलल्या तरी आपला जो पदार्थ आहे तो मात्र ते आपल्याला परफेक्ट असा साधून देणार आहेत. तर आता सेम अशाच पद्धतीनं आपल्याकडे खूप सगळं पीठ आहे, बेसन पीठ. तर या सगळ्या बेसन पिठाच्या हे शेवेचे वेडे किंवा ही शेव आम्ही काढून घेतो. पहिल्या बॅचमध्ये आपण जेवढं बेसन पीठ घातलेलं होतं शेवग्यात ते सगळं संपलेलं आहे. आता मी दुसरी बॅच भरतीये आणि इथं शेजारी तुम्ही बघू शकता डब्याचं झाकण मी लावून ठेवलेलं आहे, कारण की आपल्याला ही शेव आहे तशी मऊ ठेवायची आहे. आपली सगळी शेव इथं करून तयार झालेली आहे. अगदी हा डब्बा गच्च भरलेला आहे, इथं तुम्ही बघू शकता. आणि याला थोडंसं असं हे घामेजलेलं आहे, म्हणजे मऊ आपली ही जी शेव आहे तिथं तुम्ही बघू शकता अशा पद्धतीनं मऊ राहिलेली आहे. आता ही जी शेव आहे ती आपल्याला बारीक करायची आहे. ती मी इथं या परातीमध्ये काढून घेते. आणि आता जर तुम्हाला कसं हवं आहे, म्हणजे जर तुम्हाला हाताने चुरायची असेल तर तुम्ही हाताने सुद्धा चुरू शकता किंवा मिक्सरला फिरवून घ्यायची असेल तर मिक्सरला सुद्धा फिरवून घेऊ शकता. तर आई ज्यावेळेस पहिलं हे लाडू करायचे ना, आणि आईंना मुलगी नाही आहे, हे दोघंच जण आहेत, म्हणजे आईंना 2 मुलंच आहेत. तर ह्या दोघांकडं, माझ्या मिस्टरांकडं आणि माझ्या भाऊजींकडं हे शेव चुरायचं काम असायचं. तर आता सुरुवातीला आम्ही काय करणार आहे, थोडीशी हाताने अशी चुरून घेणार आहे आणि मग नंतर मिक्सरला असं एकदम खूप बारीक करायचं नाही, फक्त एकदाच असं फिरवून घ्यायचं. जर खूप मोठी शेव राहिली ना तर पण मग ते लाडू पाक व्यवस्थित पित नाहीत आणि मग ते खायला छान लागत नाहीत. तर सुरुवातीला आपण ही जी शेव आहे ती हाताने चुरली आणि नंतर जसं की मी म्हटलं एका वेळेस जेवढी बसल तेवढी मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून फिरवून घेतलेली आहे. इथं तुम्ही आता ही बघू शकता अशा पद्धतीची ही आपल्याला मिक्सरमधनं काढून घ्यायची आहे. शेवेचे लाडू आहेत म्हटल्यानंतर थोडीफार अशी शेव पण दिसली पाहिजे मध्ये मध्ये, कारण की आपण हे दामट्याचे लाडू करत नाही आहेत की एकदम बारीक असा भुगा करावा. त्याच्यामुळे हलकी अशी शेव किंवा शेवेचे जे कण आहेत ते खाताना आपल्याला थोडेसे जाणवले पाहिजेत. तर आता बारीक करून घेतलेली ही शेव मी परत डब्यात भरून ठेवणार आहे जोपर्यंत आपला पाक तयार होतोय तोपर्यंत.
आता आपण पाक तयार करायला घेतलाय, तर त्याच्यासाठी इथं आपण 1 किलो साखर घेतलेली आहे आणि कपाचं जे प्रमाण आहे ते मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल की कपानं ही साखर किती भरते। आणि आता आपल्याला याच्यामध्ये टाकायचे पाणी। तर पाणी जे आहे ते साखर पूर्णपणे बुडेल इतपत आपल्याला पाणी टाकायचं असतं। आणि जर तरीही अंदाजे माप सांगायचं म्हटलं तर जेवढी साखर आपली म्हणजे जेवढे कप साखर भरलेली आहे त्याच्या निम्म आपल्याला पाणी टाकून घ्यायचं। तर इथं तुम्ही बघू शकता पूर्णपणे साखर बुडालेली आहे। आता गॅस ऑन करते। तर याचा आपल्याला 1 तारी पाक करायचा आहे, त्याच्यामुळे गॅसचा फ्लेम हाय केलेला आहे। फक्त एवढंच की कंटिन्युअसली याच्याकडे आपल्याला लक्ष द्यायचं, नाहीतर गॅसचा फ्लेम हाय केला आणि आपण दुसरं काही काम करत बसलो तर मग मात्र सगळी गडबड होऊन जाईल। मी थोडासा हा जो पिवळा रंग आहे तो टाकून घेणार आहे, ऑप्शनल आहे, तुम्हाला टाकायचा असेल तर तुम्ही टाकू शकता किंवा नाही टाकला तरीही चालेल। अगदी थोडासा टाकलाय, तुम्ही पाहू शकता। आपला पाक तयार होतोय, गॅसचा फ्लेम हायच ठेवलाय कारण की आई कंटिन्युअसली त्याच्याकडेच लक्ष देत आहेत। 1 तारी पाक करायचा आहे, खूप जास्त कडक नाही, हलकी अशी आपल्याला त्याला तार करायची आणि खूप कच्चाही ठेवायचा नाही, नाहीतर लाडू व्यवस्थित असे बांधले जात नाहीत। तर आमच्या आई आज माझ्या मदतीला आलेल्या आहेत, पण त्या मला मदत करतायत। स्पेशली असा कोणता पदार्थ तुम्हाला पाहायला आवडेल आमच्या आईंचा हातचा ते मला कमेंट करून नक्की सांगा। पदार्थ सांगताना फक्त तो पारंपरिक अशा पद्धतीचा सांगायचा, आपण कसं म्हणतो अस्सल महाराष्ट्रीयन पद्धतीचा। तर तो पदार्थ, ज्या पदार्थाला जास्त कमेंट येतील तो पदार्थ आमच्या आई करून दाखवतील आणि त्या व्हिडिओमध्ये म्हणजे तोपर्यंत मी त्यांना छान असं ट्रेन करते की असं बोलायला। आपला पाक जो आहे तो व्हायला लागलेला आहे, म्हणजे आणखीन झालेला नाही आहे पण होईल आता एक थोड्या वेळात। तुम्ही ही जी तार आहे ना ती अशी सलग चालती, अशी मधनं मधनं तुटत नाही आहे इथपर्यंत, पण हिथला शेवटचा जो थेंब आहे ना तो चांगला सलग असा खाली पडला पाहिजे, तेव्हाच मग ती तार झालेली आहे किंवा आपला 1 तारी पाक तयार झाला आहे असं समजायचं। दुसरी एक पद्धत तर दाखवणारच आहे आम्ही। तर आपला जो पाक आहे तो इथं झालेला आहे, आईने चेक केलं तर, फक्त आता तुम्हाला दाखवता येते की कशा पद्धतीनं तो पाक ओळखायचा। पाण्यात पाक टाकलेला आहे आणि इथं तुम्ही बघू शकता एका ठिकाणी तो गोळा होतोय। खूप जास्त आपल्याला कडक पाक करायचा नाहीये, नाहीतर लाडू जे आहेत ते खाताना थोड्या वेळानंतर म्हणजे साधारण 1 ते 2 दिवसानंतर ते खूप जास्त कडक होतात। तर हलका फुलका असा हा पाक ठेवायचा। इथं तुम्ही बघू शकता हे जे सगळा पाक आहे तो एका जागी इथं गोळा झालेला आहे, म्हणजे आपला पाक तयार झालेला आहे। तर मी गॅस बंद करते। विलायची वरण टाकू आणि आपलं हे जे लाडू शेवेचा जो भुगा आहे तो पातेल्यामध्ये ओतून घ्यायचा। विलायचीची पूड 1 चमचा भरून टाकली आहे चांगला, कारण की विलायचीचा जो फ्लेवर आहे तो लाडूला लागला पाहिजे। पाक आणि आपली शेव व्यवस्थित अशी आईने एकत्रित करून घेतलेली आहे। आता याच्यामध्ये मी पाव कप तूप टाकते। तूप जे आहे ते पूर्णपणे ऑप्शनल आहे, पण छान असा एक मऊसूतपणा, एक चव येते आपल्या लाडूंना या तुपामुळे। तर आता आम्ही हे जे मिश्रण आहे ते एका परातीमध्ये ट्रान्सफर करून घेतोय आणि लगेच आपण याचे लाडू वळवायला घेणार आहेत। जर तुम्हाला असं थोडंसं वाटलं की एक 5-10 मिनिटं ठेवावं कारण की हे खूप गरम आहे, तर तुम्ही एक 5-10 मिनिटं ठेवू शकता आणि मग लगेच लाडू बांधायला घ्यायचे। आता याच्यामध्ये मी ड्रायफ्रूट्स वगैरे काहीच टाकलेलं नाही आहे, तुम्हाला हवं असेल तर तुम्ही टाकू शकता, पण जेव्हा आपण असे पारंपरिक पद्धतीचे करतो ना तेव्हा काजू बदामाच्या ऐवजी मनुके वापरायचे। तर ते पहिलं खूप वापरायचे ना तशा पद्धतीचे ड्रायफ्रूट्स, तर तुम्ही मनुके याच्यामध्ये टाकू शकता। तर आता आपण लाडू बांधायला घेतोय। लहान मोठेपणा जो आहे तो आता तुम्ही तुमच्या चॉईसनी, पहिलं तर आहे ना म्हणजे आमच्या सासूबाई नाही बरं का, आमच्या सासूच्या सासूबाई त्या आहेत ना असं एवढा मोठा एक लाडू बांधायचा, कारण की जसं की मी तुम्हाला मगाशीच म्हटलं की अशा पद्धतीचे जेव्हा आम्ही पदार्थ करतो ना पदार्थ कमी आणि गप्पा जास्त मारतो। तर आई आम्हाला नेहमी सांगतात, आईंच्या ज्या सासूबाई आहेत तर म्हणजे आई म्हणजे ते जे सगळे घरातले आहेत ना त्यांना काकू म्हणायचे, कारण की त्या खूप मोठ्या होत्या घरामध्ये तेव्हा। तर काकू ज्या आहेत ना त्या अशा एवढा मोठा एक लाडू बांधायच्या आणि बरं ते लाडू थोडके नसायचे बरं का। किती किलोचे करायचं ताई तुम्ही? 5-5 किलोचे एकदम। इथं 1 किलोचे करायला आपल्या नाकी नऊ येते, ह्या 5-5 किलोचे एका दिवशी। आणि एकच पदार्थ नाही बरं का, तेव्हा काय असं नव्हतं की हा नुसतं हेच करायचं की झालं। रानातली कामं असायची, तर सगळी घरची कामं असायची, मिक्सर नव्हता, गॅस नव्हता, सगळे तशा पद्धतीच्या दिवसामध्ये 5-5 किलोचे पदार्थ आणि तो करून आणखीन एखादा पदार्थ असं केलं जायचं।
तर त्याच्यामुळे आपण काय आपल्या हिशोबाने असे छोटे छोटे बांधून घ्यायचे. आईंचा बांधलेला आहे, मी माझा बांधलेला आहे. आता हे सगळे जे लाडू आहेत ना ते आम्ही दोघीजणी मस्तपैकी निवांत गप्पा मारत मारत बांधून घेतो आणि बांधल्याच्या नंतर तुम्हाला दाखवतो. तर अशा पद्धतीनं फायनली आपले सगळे जे लाडू आहेत ते इथं करून तयार झालेले आहेत. इथं तुम्ही बघू शकता, म्हणजे 1 किलो साखर आणि 1 किलो बेसन पीठ, तर त्याच्यापासून जवळजवळ 50 इतके मोठे शेवेचे लाडू तयार होत आहेत. तर आज आम्ही दोघींनी मिळून तुमच्यासोबत शेअर केलेली ही लाडवाची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.